आम्ही दिग्रजच्या बुटले महाविद्यालयातून आलेलो आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दुधे सर, तसेच गायके मॅडम आणि उपस्थित तुमचे सर जे आहेत ते माझे मित्रच आहेत, भोंडे सर, निलावार सर, सोळंके सर, हे सर्व आज आम्ही दिग्रज येथून या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले इयत्ता 11वी आणि 12वीचे विद्यार्थी, खरं तर आपल्याला NEP 2020 हा जो स्कूल कनेक्ट कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाअंतर्गत जे येणारे बदल आहेत तर ते बदल आपल्याला भविष्यामध्ये कळले पाहिजेत, कारण बदल हा होणं ही काळाची गरज आहे। ज्या वेळेला पाहतो आपण की हर एक याच्यामध्ये परिस्थितीमध्ये बदल होत असतो। आता आपला पूर्वीच्या काळी साधा फोन होता, परंतु आता आपला स्मार्टफोन झालेला आहे आणि त्यामध्ये मग 2G आलं, 2G नंतर 4G आलं आणि 4G नंतर 5G आलं। क्रांती ही आणि बदल हा दोन्ही अनेक क्षेत्रामध्ये होत असतो। तर या बदलामध्ये आपण ज्या वेळेला पाहतो की आपलं कृषीप्रधान आपला भारत देश आहे आणि आपल्या भारत देशामध्ये हरित क्रांती आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये घडून आणावी लागली। तर ती का घडून आणावी लागली? कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये जे जुनं गायची म्हणजे 10 क्विंटलमध्ये त्या ज्वारीचा जर आपण ॲव्हरेज काढला तर जास्तीत जास्त 30-40 क्विंटल ज्वारी व्हायची। मग त्यावेळेस क्रांती झाली आणि महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती घडून आणली, ती म्हणजे वसंतराव नाईक साहेबांनी। मग ही हरित क्रांती का करण्याचं काम आपल्याला पडलं? कारण की आपला कृषीप्रधान देश आहे, मग त्यामध्ये शेती ही विकसित झाली पाहिजे आणि त्यासाठी मग संकरित बियाण्याचा वापर आपण केला पाहिजे, त्यासोबतच रासायनिक खताचा वापर आपण केला पाहिजे। म्हणजे ज्या 10 एकरात 40 क्विंटल ज्वारी नव्हती होत मोठ्या मुश्किलने, जुन्या काळात आपण अनेक आठवणी ऐकल्या असेल की जुन्या काळी आम्ही भाकरीसोबत आंबाडीची भाजी मिक्स केली किंवा बरवळा त्यामध्ये टाकून मिक्स करून आम्ही भाकरी खाल्ल्या, असे जुने अनेक उदाहरणं आपल्याला ऐकायला मिळतील। मग ज्या वेळेला आपण हरित क्रांती घडून आणली त्यावेळेला जे 10 एकरामध्ये आपल्याला 40 क्विंटल उत्पादन व्हायचं ते 2 एकरामध्ये आपल्याला व्हायला लागलं, एकरी 20 क्विंटल ॲव्हरेज हा यायला लागला। तसंच हे शिक्षण क्षेत्रामध्ये झालेलं आहे। मग या नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे बदल झाले ते बदल आपल्याला कळले पाहिजे। बहुतांशदा असं असतं की काल त्या वसंतपूर खर्डाला सहज आमचं तिथल्या राऊत सरांसोबत चर्चा झाली की सर यांच्यासोबत अशी एक संकल्पना आपल्या डोक्यात असते की बाबा अमरावती बाहेरगावी शिक्षण मी कसं घेणार, या अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये पडत, पण बाहेरगावी शिकलेत। मग या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपण मोठ्या शहरामध्ये जातो तर त्यावेळेला अभ्यासक्रमामध्ये काय बदल आहे आणि अनेक सोयी सुविधा आपल्याला मोठ्या मोठ्या शहरामध्ये उपलब्ध आहेत। आता आपण दिग्रजचं जरी आपल्या बुटले महाविद्यालयाचं उदाहरण घेतलं तर बुटले महाविद्यालयामध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स, तसेच MA, त्यानंतर MA मराठी आहे, त्यानंतर MSc बॉटनी आहे, या असे अनेक उपक्रम आहे आणि MCOM पण आहे। तर अशा PGच्या पर्यंतचे उपक्रम आपल्या इथं आलेले आहेत आणि आपल्या महाविद्यालयामध्ये PhDचा जो उपक्रम आहे तर PhDचं गायडन्स देखील केलं जातं। परंतु यामध्ये मग आता हा अभ्यासक्रम नेमका कसा आहे, हा अभ्यासक्रम कोणासाठी आहे? हा अभ्यासक्रम आहे तो म्हणजे विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम झालेला आहे। म्हणजे पूर्वी कसं परीक्षेला जास्त परीक्षा बोर्डाची परीक्षा आलेली आहे, 10वीची आलेली आहे, 12वीची आलेली आहे, तर त्यावरती परीक्षेवरती जास्त जोर दिला जात होता। परंतु आताची जी आपली नवीन NEP नुसार जो अभ्यासक्रम आलेला आहे तो विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम झालेला आहे आणि या अभ्यासक्रमासोबतच आणखीन जे काही बदल झालेले आहेत तर त्या बदलामध्ये मग अभ्यासक्रमामध्ये आपल्या लवचिकताही आलेली आहे। मग ही लवचिकता आपल्याला कळली पाहिजे, अनेक विषय यामध्ये आपल्याला घेता येतील। म्हणजे पूर्वी कसं होतं की आर्टवाल्याला आर्टचेच विषय घ्यावे लागत होते किंवा एखादा सायन्सचा विद्यार्थी आहे परंतु त्याला राज्यशास्त्रामध्ये रस आहे, त्याला इतिहासाची आवड आहे, इतिहास हा त्याला विषय घ्यायचा आहे तर तो घेऊ शकतो, किंवा एखाद्याने सायन्स घेतलेला आहे त्याला संगीतामध्ये आवड आहे, संगीत क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे तर तो संगीताचा विषय देखील त्या ठिकाणी निवडू शकतो। आर्टवाल्याला जर एखादा विषय समजा अकाउंट घ्यायचा असेल तर तो कॉमर्सचा विषय आहे, पण अकाउंट देखील आपण विषय या माध्यमातून घेऊ शकतो। म्हणजे आपल्याला जे आहे तर नवीन पद्धती या माध्यमातून आपण स्वीकारलेली आहे आणि आजचा अभ्यासक्रम काय करतो की आपल्या कौशल्यावर तो आधारित आहे। आपली कौशल्य काय आहे तर या कौशल्यावर आधारित, म्हणजे एखाद्याला जे काम जमतं तर त्या कामामध्ये स्वतःचं एक वेगवेगळं म्हणजे नैपुण्य त्याला असतं,
म्हणजे आपण पाहतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही एखाद्याला कलाकुसर असेल, एखाद्याला समजा गायनाचा छंद असेल, एखाद्याला लाकडी काम चांगलं येत असेल, तर या सगळ्या क्षेत्रानुसार आपल्याला ज्या ज्या क्षेत्रामध्ये कला आहे, आता कला शाखा ज्याला आपण म्हणतो, तर आपल्याला काय वाटतं की बा कला शाखा म्हणजे फक्त BA करायचं, D.Ed करायचं, B.Ed करायचं असं नाही. तर आपण अनेक कोर्सेस आहेत, 100 ते 150 वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जॉब मिळू शकतो. एखाद्याला आज पाहतो आपण की आपल्या भारत देशामध्ये जे बाहेरून विदेशी पर्यटक येतात, ते दरवर्षी विदेशी पर्यटकाची संख्या पण वाढत आहे. आणि त्या माध्यमातून मग जे पुण्याला शिकतात मुलं, जे मुंबईला शिकतात, जे अमरावतीला शिकतात, तर त्या ठिकाणी फ्रेंच लँग्वेजमध्ये पण समजा एकंदरीत ते भाषेचा अभ्यास करतात, जपानी भाषेचा अभ्यास करतात, जर्मनी भाषेचा अभ्यास करतात. मग या लोकांना जॉब नेमका कुठला मिळतो? कारण ज्या वेळेला 5 स्टार हॉटेलमध्ये बाहेरचे लोक येतात, तर त्यांच्यासोबत बोलण्यासाठी त्यांना त्यांचीच भाषा बोलणारा जर व्यक्ती असेल तर त्याला ते काम मिळतं. त्यानंतर आपण इतिहासाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आता आपल्या म्हणजे औरंगाबादच्या लेण्या आहेत, तर त्या लेण्यामध्ये विदेशी पर्यटक म्हणजे आपल्या भारतातले जर तिथं 80 लोक असेल, तर त्यामध्ये 15-20 लोक, आपल्याला 20% लोक हे विदेशामधून आपल्या त्या भारत देशामधील लेण्या बघायला येतात, वेगवेगळे मंदिरं, स्थापत्यकला ते बघायला येतात. तर असेही अनेक कोर्स आहेत. स्कूल ऑफ ड्रामा आहे. तुम्हाला मकरंद अनासपुरेचं नाव आठवते का सगळ्याला? मकरंद अनासपुरे. तर हे कॉलेजच्या कार्यक्रमामधून, गॅदरिंगमधून समोर आलेलं व्यक्तिमत्व आहे. तर मग अशाच माध्यमातून आपण या आपलं करिअर आपण घडू शकतो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, ज्याला आपण अनेक जे आहेत, अनुपम खेर सारखे व्यक्ती असेल, म्हणजे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधले अनेक कलावंत जे आहेत, ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे आपलं पुण्यालाही आहे आणि एक दिल्लीलाही आहे. त्या ठिकाणी ॲक्टिंग आपल्याला काय ते शिकवलं जातं. एखादा विद्यार्थी जर ॲक्टिंगमध्ये हुशार असेल तर त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये करिअर करता येतं. तुमच्या मोकचेच असलेले तारक मेहता का उलटा चष्मामध्ये असलेले राठोड आहे ना सर, तर ते आपल्या बुटले महाविद्यालयाचे स्टुडंट आहेत. मी कालच्याही भाषणात सांगितलं. त्यानंतर उज्ज्वल गजबारचं नाव तुम्ही ऐकलं असेल, तर आपल्या ज्युनियर कॉलेज बुटले महाविद्यालयाचा तो स्टुडंट आहे, ज्यांनी सारेगमप जे सिंगिंगचा एक मंच असतो, तर त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं आणि तो विनर झाला. मग अशा ज्या अनेक, आता जग हे बदलत चाललेलं आहे आणि या बदलत्या जगानुसार आपल्याला आता बदलावं लागेल. मग हा बदल जर आपण आपल्या स्वतःमध्ये घडून आणला, तर आपल्याला नवीन एज्युकेशनची पॉलिसी आहे ती विद्यार्थी केंद्रित आहे. ज्याला पाठांतर म्हणतो आपण, तर त्या पाठांतरापेक्षा आपल्या उपयोजनात्मक ज्ञानाला त्या ठिकाणी महत्त्व आहे. म्हणजे आता ज्या काही संकल्पना आहेत, संकल्पनेवर आधारित आहे. एखादी माझी शाळा म्हणून ज्यावेळेस तुमची शाळा वेगवेगळी वाटेल, कोणी शाळेच्या मैदानाविषयी लिखाणकाम करेल, कोणी शाळेच्या स्टाफविषयी, सर आमचे कसे आहेत, मॅडम आमच्या कसे आहेत, असं लिखाणकाम करेल, आणि कोणी माझ्या शाळेच्या अवतीभोवती आणि विद्यार्थी कसे आहे या संदर्भात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माझी शाळा आहे त्यावर ज्या वेळेला आपण निबंध देतो, तर त्याचा अप्रोच, त्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असेल. म्हणजे यालाच म्हणतात मग कौशल्यावर आधारित आणि उपयोजनावर आधारित तुमचं जे ज्ञान आहे, तर त्याला आजच्या युगाशी जोडण्याचं काम ही नवीन शैक्षणिक पद्धती करत आहे. म्हणजे नवीन शैक्षणिक पद्धती जी आहे, तर यामध्ये पहिले काय असायचं, आपल्याला 2 सब्जेक्ट हे कंपल्सरी असायचे आणि बाकी ऑप्शनल असायचे. परंतु आता आपल्याला विषय निवडत असताना विद्यार्थी केंद्रित हा अभ्यासक्रम आहे आणि त्यानुसार ज्या वेळेला आपल्याला 12वी झाल्यानंतर आपण ॲडमिशनला याल, तर बुटले महाविद्यालय दिग्रस सगळ्यांना परिचित आहे. आपले बराचसा स्टाफ दिग्रसला आपल्या महाविद्यालयाशी कनेक्ट आहे, ते शिकलेले आहेत, तुमचे नातेवाईक त्या ठिकाणी शिकलेले आहेत. आमचे अनेक विद्यार्थी प्रत्येक गावात आर्ट, कॉमर्स, सायन्सचे इथले आहेत. BSc, BA, BComचे विद्यार्थी या ठिकाणचे आहेत. आपल्या लायब्ररीमध्ये साधारणतः 70,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. आपल्या जेवढे आपला हॉल आहे, त्या हॉलपेक्षाही मोठं आपलं ग्रंथालय आहे. कारण ज्या वेळेला महाविद्यालय असतं, महाविद्यालय हे UGCशी कनेक्ट असतं, त्या माध्यमातून तिथं विद्यार्थी संख्या जर आपण सगळी पाहिली, ज्युनियर आणि सिनियर PGची वगैरे पकडून, तर त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या 2 ते 2.5 हजाराच्या दरम्यान असते. म्हणजे एखाद्या तुमच्या गावची जेवढी लोकसंख्या आहे तिवरीची, तर तेवढी विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी आहे. तर ह्या सगळा बदल आपल्याला घडवायचा आहे आणि जीवनात जर तुम्हाला घडायचं असेल, तर नवीन ज्या संकल्पना आलेल्या आहेत त्या तुम्हाला समजणं गरजेचे आहे. त्यानुसार तुम्हाला ॲडमिशन ज्या वेळेला पुढच्या वर्षी कुठल्याही महाविद्यालयाला आता यावं लागेल, ज्या स्टुडंट आता 12वीला आहेत, तर आमचे सगळ्याचे चेहरे लक्षात ठेवा. सोळंके सर आहेत, निलावार सर आहेत, आणखीन आपला बराचसा मोठा स्टाफ आहे. मोठं कॉलेज म्हटल्यानंतर तिथं स्टाफ मोठा असेल, कदाचित आम्ही बिझी असू, परंतु तुम्हाला प्रत्येकजण त्या ठिकाणी मदत करेल. कारण की नवीन फॉर्म असणार आहे.
आपण पहिल्यांदा कॉलेज बघणार आहोत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवीन आहेत, परंतु तिथे आल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी काही नवीन नाहीत. जसे आपला स्टाफ आपल्याला मदत करतो तसाच आम्ही घरच्यासारखाच, कारण आपला तालुका आहे, आपला दिग्रस तालुका कबड्डीमध्ये फेमस आहे, दिग्रस तालुका ॲक्टिंगमध्ये फेमस आहे, आता सांगितलं सिंगिंगमध्ये आहे, ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, अनेक बदल आपले घडलेले आहेत. जुना हायवे नव्हता, आता नवीन हायवे आलेला आहे. असा बदल घडणं हा एक प्रकृतीचा नियम आहे. त्यानुसार तुम्ही आता 12वी पास, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी भरभरून अशा शुभेच्छा देतो. चांगल्या मार्कांनी पास व्हा. आणि आता आज हे भाषण झालं, किमान 12वीवाल्यांनी 5 तास अभ्यास करायचा आहे. जे 11वीत आहे त्यांनी पण 4 तास करायचा आहे. नाही तर आपल्याला घरून आपले मित्र सांगतात 11वी अशीच असते, परंतु तो त्याचा बेस असतो. 11वीत चांगला अभ्यास करा, म्हणजे 12वीच्या संकल्पना आपल्या क्लिअर होतील आणि त्यानुसार तुम्ही चांगल्या मार्कांनी पास व्हा. आपल्या महाविद्यालयामध्ये या, त्या ठिकाणी तुम्हाला गायडन्स चांगल्या पद्धतीनं केलं जाईल. आणि अशा या माध्यमातून आजचे मी ज्या नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्याविषयी 10 ते 12 मिनिट बोललेलं आहे. हे माझं लांब